वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मरणाच्या वेळेला प्राप्त होणार दुःख. भागवत खूप विचार करायला लावणार आहे. व्यास नारायणांनीच देवाजवळ 3 गोष्टी मागितल्या आहेत. पहिली गोष्ट अनायासेन मरणम. मृत्यू समयाला दुःख नसावं, वेदना नसाव्यात. विना दैन्येन जीवनम. आयुष्यात कुणापुढे हात पुढे करायची वेळ येऊ नये, लाचारी नको. आणि तिसरी गोष्ट देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम अचंचला. प्रभूच्या ठिकाणी स्थिर भक्तिभाव. पहिलं मागणं आहे अनायासेन मरणम. याचा अर्थ आहे मरणात यातना आहे, दुःख आहे. मरणाचं दुःख किती आहे, कसं आहे, गुरुदेव सांगत असत. एकाच वेळेला 1000 विंचू यांनी जर दंश केला तर होणाऱ्या ज्या यातना आहेत, एवढ्या यातना मृत्यू समयाला आहे. भागवती कथा मृत्यूवर आधारित आहे, लक्षात ठेवा. थोडं समजून घ्यायचंय आज आपल्याला. कशी मजा आहे. व्यासनारायण ज्या अर्थी मागतायत अनायासेन मरणम, याचा अर्थ आहे मरणात आयास आहेत, मरणात दुःख आहे. कुणाच्या मरणात दुःख नाहीये आणि कुणाच्या मरणात दुःख आहे. जीवनामध्ये सत्संग हा शेवधीर्नृणाम, आपण हा विषय बोलून गेलेलो. जीवनातला फार मोठा कोणता लाभ असेल, यापेक्षा मोठा लाभ कोणताही नाही. लाभ नाही या परता तर महापुरुषांची संगती. त्याचबरोबर जीवनाची हानी कशात आहे. हंती श्रेयांसी महत् अतिक्रमा. महापुरुषांचा जीवनामध्ये घडलेला अतिक्रम आपलं सारं भाग्य धुवून नेत असतो. भागवत या 2 तत्वावर आहे. महापुरुषांची कृपा आणि महापुरुषांचा अतिक्रम. 6 स्कंधाचा विषय पूषण आहे. पूषण शब्दाचा अर्थ होतो पोषण, पुष्टी. दोन प्रकारची प्रकृती आहे. एक शारीरिक प्रकृती आहे, ही त्रिदोषावर अवलंबून आहे. कफ, वात, पित्त याच्यावर शरीर प्रकृती अवलंबून आहे. दुसरी असणारी प्रकृती ही मानसिक प्रकृती आहे, जी त्रिगुणावर अवलंबून आहे. त्रिगुणात्मिक आहे.
सत्व रज तम. आज शुकदेव राजा परीक्षितीला ही मानसी पुष्टी समजून सांगणार आहेत. आपण जेव्हा ज्ञानेश्वरी पाहतो, भगवद्गीता पाहतो, तेव्हा अध्याय संगती आहे. असं भागवताची असणारी स्कंद संगती आहे. रेल्वेची गाडी, इथं प्रत्येक डबा हा मागे आणि पुढे जोडला गेलेला आहे. पुढचा डबा मागच्या डब्याला ओढत असतो, मागचा डबा ओढला जात असतो. असे मागे पुढे असणारे संबंध आहेत प्रत्येक स्कंधाचे. षष्ठ स्कंधाचा संबंध पंचम स्कंधाशी कसा आहे? भागवताचा मूळ केंद्रबिंदू राजा परीक्षितीला झालेला ब्रह्मशाप आहे. भागवती कथा राजा परीक्षितीला कृतार्थ करण्याकरता आलेले शुकदेव आहेत. या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात. एक महापुरुषांचा घडलेला अतिक्रम आणि एक महापुरुषांची घडलेली कृपा. ब्रह्मशाप आणि शुकदेवांची कृपा. कसा आहे पंचम स्कंद? दोन गोष्टी समजून सांगितल्या आहेत. ऋषभदेव मुलांशी बोलतायत. बाळांनो, जीवनामध्ये सत्संग हा शेवधीर्नृणाम, आपण हा विषय बोलून गेलेलो. जीवनातला फार मोठा कोणता लाभ असेल, यापेक्षा मोठा लाभ कोणताही नाही. लाभ नाही या परता तर महापुरुषांची संगती. त्याचबरोबर जीवनाची हानी कशात आहे? हंती श्रेयांसी महत् अतिक्रमा. महापुरुषांचा जीवनामध्ये घडलेला अतिक्रम आपलं सारं भाग्य धुवून नेत असतो. भागवत या दोन तत्वावर आहे. महापुरुषांची कृपा आणि महापुरुषांचा अतिक्रम. महापुरुषांच्या अतिक्रमाबद्दल बोलत असताना तुकोबराय बोलतायत, अरे संतांचा अतिक्रम, देवपूजा म्हटलं अधर्म. म्हणून माऊलीला सांगावं लागले, घडे तरी पुजारी. हा षष्ठ स्कंध पंचम स्कंधाचे संबंध, ती पुष्टी आहे. महापुरुषांच्याच कृपेने, महापुरुषांच्या संगतीमध्येच जीवन कसं कृतार्थ होत हे सांगणारा षष्ठ स्कंध आहे. महापुरुषांचा अतिक्रम घडला तर जीवन कसं बर्बाद होत हा सांगणारा षष्ठ स्कंध आहे. दोन्ही अंग या षष्ठ स्कंधात समजून सांगितलेली आहेत.
महापुरुषांच्याच कृपेने जीवनाची कृतार्थता सांगण्याकरताच ज्याला आपण उदाहरण दाखल म्हणतो, दृष्टांत म्हणून म्हणतो, असं एक उपाख्यान आलेलं आहे. कथा समजून सांगणार आहे. त्या कथेला म्हटलंय अजोमिल उपाख्यान. अजामेळाची कथा आहे. जरा अजामेळ शब्दाचा विचार करा. संस्कृत मध्ये अज शब्द आहे. अ हा उपसर्ग, जनधातूचा अद्याक्षर ज, अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म. ज्याला जन्म नाहीये तो अजय. अजय सर्वेश्वर, विष्णू सहस्रनाम. परमात्मा अजय, त्याचा अंशभूत असणारा जीवात्मा अजय. माऊली ज्ञानेश्वरी समजून सांगते, जीव न देखे, जीवाला मरण नाहीये, जीवाला जन्मही नाहीये. जन्म मरण विरहित असणारा आत्मा तो आहे अज. अज शब्दाचा दुसरा अर्थ आहे बोकड. बोकडाला अज म्हटलंय. अजामिल, अजा शब्दाचा अर्थ माया होतो. जसा परमात्मा श्रीहरी हा अनादी आहे, अशी त्याची असणारी माया ही अनादी आहे. जिला जन्म नाहीये, उत्पत्ती नाहीये. त्या मायेबरोबर ज्याचं मिलन झालेलं आहे तो अजामिल. अजा शब्दाचा अर्थ शेळी होतो. शेळी बरोबर ज्याचं जीवन समरस आहे तो अजामिल आहे, म्हणजे बोकड. बोकडासारखं स्वय जीवन जगणारा म्हणजे अजामिळ, लक्षात ठेवा. आता कथा कशी आहे ती पहा. एका सत्पवित्र सत्प्रवृत्त अशा ब्राह्मण कुलात जन्म मिळालेला आहे. घरातले संस्कार चांगले आहेत. रोज संध्याकाळच्या वेळेला रानात जायचंय. देवपूजे करताच लागणारी फुलं, तुळशी, दुर्वा, बेल हे पूजा साहित्य. अग्निसेवे करता लागणाऱ्या समिधा घेऊन यायच्या. आज शक्य काय आहे हा प्रश्न आहे, पण एक लक्षात ठेवायचं आहे. शक्यतोवर देवपूजेला फुलं विकतची वापरू नाहीत.
झाडावरची आपल्या हाताने काढून आणलेली फुलं, आपल्या हाताने तुळशीच्या काढलेल्या मंजिरा या प्रभूला अर्पण कराव्यात. हे पूजा द्रव्य आणण्याकरता रोज संध्याकाळी रानात जाणारा एक दिवस घरी परत येतोय. तो येतानाच सूर्यास्ताची वेळ जवळ आहे. पश्चिम दिशेला कललेला सूर्यनारायण ढगांच्या मधून डोकावणारे सूर्यनारायणाचे प्रकाश किरण या सूर्यकिरणांच्या मुळे ढगांच्या त्या सोनेरी कडा जाणवत आहेत. निरनिराळ्या रंग छटा आकाशात जाणवत आहेत. निसर्गाची किमया आहे. कोणी चित्र काढायचं म्हटलं तरी शक्य नाहीये, इतकं सुंदर वातावरण असतं. ही निसर्गाची शोभा पाहत पाहत निघालाय. एक दृश्य दिसले. कथा अतिशय विचार करण्यासारखी आहे. बाजूला एका झाडाखाली एक युगल मद्यप्राशन केलेलं, अंगावरच्या वस्त्राचंही भान नाहीये, क्रीडा करतंय. हे दृश्य डोळ्याला दिसले. आतला आवाज समजून सांगतोय, हे असं पाहू नाही, चल पुढे. पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न आहे, पण माघारी मन वळतंय. पुन्हा नजर जातीये त्या दृश्याकडे. किती सुंदर मजा आहे. मुलांना बरोबर घेतलेलं आहे. आपण भागवत ऐकतो, लक्षात ठेवा. बाजारात चाललाय. एका दुकानामध्ये एका बैठकीवर 3 बसलेली माकडं. सुंदर चित्र आहे. एका माकडानेच आपल्या डोळ्यावर हात ठेवलेले आहेत. त्या डोळ्या पोटाच्या सापटीतनं ते शेजारच्या माकडाकडे पाहत आहे. त्या शेजारच्या माकडाने कानावर हात ठेवलेले आहेत. त्याच्या पलीकडे 3रं माकड आहे, ज्यांनी हात तोंडावर ठेवले आहेत. त्या पोरांना चित्र खूप आवडलंय. बाबा माकड विकत घेतलंय. काय कळाल आपल्याला? एक माकड संकेत देत आहे, बुरा मत देखो. दुसरं माकड समजून सांगते, अरे वाईट पाहू नाही काय, वाईट ऐकू सुद्धा नाही, बुरा मत सुनो. ते 3रं माकड हसायला लागले, अरे वाईट ऐकू नाही काय, बुरा मत बोलो. तोंडाने वाईट बोलू सुद्धा नाही. कशी शिकवण आहे आम्हाला आमच्या संस्कृतीची. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येम अक्षभिः. नेहमी कानाने चांगलं ऐकावं, डोळ्याने चांगलं पाहावं, मुखाने चांगलं बोलावं.
ही द्वार आहेत, लक्षात ठेवा. किती सुंदर मजा आहे. समोर कॅमेरा आहे, चित्रीकरण, याला खर्च आहे, याला कॅसेटची गरज आहे. बारकाईने विचार करा. याला काही एक देवाने आपल्याला असा कॅमेरा दिलेला आहे ज्याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे. दृक्श्राव्य, डोळ्याने दिसतं, कानाने ऐकायला येतं, सुंदर कॅमेरा आहे. केव्हाही याचा वापर करता येतो, आहे असा कॅमेरा. एकदाची गोष्ट आम्ही पाहिलेली आहे, कधी आठवण झाली तर ते दृश्य आपल्याला आज जाणवायला लागतं का नाही. आपण काय पाहिलं? एखादा संगीताचा कार्यक्रम असावा, अतिशय सुरेल अशी चीज गायली गेली, त्याचे मंजूळ असणारे स्वर कधी आठवण झाली तर ते स्वर आपल्याला आज जाणवतात का नाही. बस हे चित्रीकरण, हे मुद्रीकरण कुठं होतं, कसं होतं. अरे प्रभून जो एक कॅमेरा आम्हाला दिलाय आतमध्ये. आयुष्यात माझ्या मेळाने एकदा हे वाईट दृश्य पाहिलंय, सारं जीवन बर्बाद आहे. रोज दूरदर्शनवर काय पाहायला मिळतं. भागवत कशा करता ऐकायचंय. घरी आलाय, जे दृश्य डोळ्याने पाहिलेलं आहे ते अंतःचक्षु पुढे जाणवतंय सारखं. जेवायला बसला, जेवणात लक्ष नाही लागत. आई विचारते, अरे का रे आज असं, तब्येत बरी नाही का? झोपलाय, झोप लागत नाही. पहाटे पहाटे डोळा लागला तर स्वप्न पडतंय. स्वप्न काय आहे? मनी वसे ते स्वप्ने दिसे. त्या प्रसंगाला अनुसरून स्वप्न पडतंय. बेचैन आहे. घरातलं वातावरण कसं आहे? अरे वडील विद्या संपन्न, सदाचार संपन्न, लोकप्रतिष्ठा चांगली आहे. घराच्या बाहेर पडले तर लोक रस्त्याने बाजूला उभे राहत आहेत. गुरुजी नमस्कार, आदराने नमस्कार करतायत. अशी प्रतिष्ठा आहे वडिलांची. एक दिवस गेला, 2 दिवस गेले. संध्याकाळी रानात गेल्यानंतर येतानाच त्या झाडाकडे नजर जावी. इथं काय पाहिलं होतं आपण. एक दिवस अतिशय बेचैन आहे आणि मनाचा निग्रह केला. काय असं असेल ते जायचं. शोध घेत त्या बाईच्या घरी गेलाय. दार लावलेलं, कडी वाजवली. जेव्हा दार उघडलं गेलं, त्याला पाहिल्याबरोबर त्या बाईला आश्चर्याचा धक्काच बसला.
गुरुजी तुम्ही, हा मार्ग तुमच्या करता नाहीये, जा तुम्ही. माझ्या करता कोणता मार्ग आहे हा मी पाहणार आहे. तुला पैशाची गरज आहे. शुकदेव समजून सांगतायत, राजा संबंध सुरू झाला. एक लक्षात ठेवा, एक वाक्य आहे, मांजर दूध पिताना निसर्ग या डोळे झाकून दूध पित असत. त्याला काय वाटत? डोळे झाकलेल्या मांजराला त्याला काही दिसत नाहीये. त्यामुळे त्याला असं वाटतं आपल्याला कोणी पाहत नाहीये. पाहणाऱ्यांचे 10 डोळे उघडे आहेत, हे डोळे झाकलेल्या मांजराला कळत नसतं. जेव्हा पाठीमध्ये दणका बसतो तेव्हा कळत. माणूस पाप कर्म करत असतानाच लपत छपत झाकून, पण पाप हे स्फोटक नव्हे, प्रस्फोटक आहे. हळूहळू गावात चर्चा आहे. हा रोज संध्याकाळी कुठे जातो? सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत आहेत. काय घर आहे, वडिलांची प्रतिष्ठा काय आहे, याचं वागणं काय, लोक चर्चा करतायत. आज परिस्थिती अशी आहे, वडील जर घराच्या बाहेर पडले तर लोक बोट दाखवतायत, यांचे चिरंजीव, बाप कसा आणि पोरगा कसा. ज्या गावात प्रतिष्ठेने दिवस काढले, आज त्याच गावातनं रस्त्याने जायची वेळ आली तर मान खाली घालावी लागतीये. आई वडिलांनी विचार केलाय, यापेक्षा घर सोडणं चांगलं. तीर्थयात्रेचं निमित्त करून आई वडिलांनी घर सोडले. आता अनिर्बंध जीवन आहे, धाक नाहीये. त्या बाईला घरी घेऊन आलेलं आहे, स्वैर जीवन आहे. मूलतःच असणारी लक्ष्मी ही चंचल आहे. पाप आहे तिथे संपत्ती टिकत नाही. जे काही वडिलार्जित होत संपलं. जगात कोणी किंमत देत नाहीये, बाहेर मिळायला मार्ग नाहीये. शेवटी चोऱ्या दरोडे, वाईट मार्ग. सारं जीवन बर्बाद आहे. शुकदेव समजून सांगतायत, राजा सत्संग हा किती बहार आहे, सुंदर. एक वैष्णवांचा मेळा तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघालेले आहेत. सकाळी 9, 9:30ची वेळ. रस्त्याने जात आहेत. एखाद्या मनात विचार आहे, दुपारी कुठेतरी आपल्याला भोजनाकरता थांबावं लागणार आहे. जर या गावात व्यवस्था झाली तर. नजर थोडी शोधक आहे. मोठा थोरला वाडा आहे, दिंडी दरवाजा आहे, दरवाजावर सुंदर गणपती आहे. नजर गेली त्या दिंडीतनच
समोर तुळशी वृंदावन दिसतंय. अरे कुणा वैष्णवाचं घर दिसतंय. आपल्या बरोबरच्या लोकांना संकेत करतोय. अरे म्हटलं दुपारी कुठे आपण जाणार, तर इथे जेवणाची व्यवस्था झाली, ते दुपारचं जेवण इथं करू आणि जाऊ. सगळेजण वाड्यात शिरले. आतमध्ये प्रशस्त अंगण आहे, बाजूला पाण्याचा आड आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल प्रभुनामाचा जय जयकार करतायत. तो घाई घाई बाहेर ऐकलेला आवाज, की बाई घाईने बाहेर आली आहे. हे सुंदर ते ध्यान पाहिल्यानंतर ते वैष्णव एकमेकाकडे पाहत आहेत. या घरात चला, आपल्याला वाटलं तसं हे घर नाहीये. बाई घाईने पुढे आली, पदरपासून नमस्कार करतीये. महाराज, मी समजू शकते, आम्ही पापी लोक होतो. माझ्या हातचं अन्न आपण नाही घेणार, आपल्याला नाही चालणार. आपण भोजनाच्या अपेक्षेने आला होता, परत नका. मी शिदा सामान देते, भांडी देते, आड आहे, स्नान करा, आपल्या हाताने स्वयंपाक करा, भोजन करा. थोडं उष्ट खरकट काही राहील तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आज काहीतरी भाग्य आमचं. आपल्यासारखी वैष्णव मंडळी घरात आली आहेत. तसं नका जाऊ. एकमेकाकडे पाहत आहेत. प्रश्न आहे, या घरात अन्न घ्यायचं का नाही. एक समजून सांगतायत. एक तर कुणाच्या घरी जाऊ नये, आणि जाण्याचा प्रसंग आलास त्याचं कल्याण केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. खांद्याच्या असणाऱ्या पडशा उतरल्या गेल्या. सगळ्यांनी आड्याचं पाणी काढले, स्नान झाली आहेत. बाईने भांडी दिली आहेत, शिदा दिलाय, स्वयंपाक करतायत. नित्यनेम कुणाचा हरिपाठ, कुणाची गीता, कुणाचं विष्णू सहस्रनाम चालू आहे. कोणी मुखाने व्यंकटेश स्तोत्र म्हणतोय, स्वयंपाक करतोय. स्वयंपाक झालाय, पंगत बसली आहे. भगवंताचं नामस्मरण करीत, सुंदर श्लोक अभंग म्हणत, वैष्णवांची पंगत. बाईला खूप आनंद. आज आपलं भाग्य उजळलं गेलं. आज आपल्या घरी वैष्णव मंडळी आली. अहो, कुत्र सुद्धा या घरात यायला तयार नव्हतं, भीत होत. माणसं नाही तर वैष्णव कुठले. आज एवढी वैष्णव मंडळी आपल्या घरी आली. सगळ्यांची जेवणं झाली आहेत. उरलेल्या अन्न सुद्धा भांडी सगळी सोपवली आहेत. थोडी विश्रांतीची गरज आहे. दुपारची वेळ आहे. उशिरावर विश्रांती घेतात. तिसऱ्या प्रहरी सत्संग आहे. एक महात्मा प्रवचन करतोय. बाजूला बसून बाई ऐकतीये. एवढ्यामध्येच हा बाहेर गेलेला घरात आलाय.
केवढी आपल्या घरात गर्दी आहे. तिरक्या नजरेने पाहत घरात गेलाय. खांद्यावरची कुऱ्हाड खुंटीला अडकवली आहे, घोंगडं काढले. बाई पाहती. अहो, आज आपलं भाग्य आहे, आपल्या घरी वैष्णव मंडळी आली आहेत. हातपाय धुवा. बाहेर वाद होता, घरात काय हाच प्रश्न आहे. नमस्कार करा. बाई त्या सांगण्यावर या वैष्णवांना नमस्कार करतोय. ही वैष्णव मंडळी पाहत आहेत. काय जीवन झाले, कसा होता, त्या घराची प्रतिष्ठा कशी होती, आज अवस्था काय आहे. त्याच्याकडे पाहत आहेत. बरं झालं वेळेवर आलास. तू घरात नव्हतास. आमचं जेवण झालंय. एवढ्या वैष्णवांचं आज भोजन या घरात घडलंय. केवढा भाग्यवान आहेस तू. किती सुंदर भाव आहेत ते पहा. भागवत कशा करता ऐकायचं. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. एक म्हातारी होती आणि अडचणीच्या प्रसंगात माणसं नवस बोलून जातात, नवस फेडले जात नाहीत. एका अडचणीच्या प्रसंगात ही म्हातारी बोलून गेली तर माझं काम झालं, तर मी सहस्र भोजन घालीन. योगायोगाने तिचं कामही झालंय, पण संकल्प राहिलाय. परिस्थितीची अनुकूलता नाहीये. रोज मनामध्ये विचार, मी बोलले होते सहस्र भोजन घालीन, कसं करणार. एक दिवस एका वैष्णवाची भेट झाली. आजी, दिवसेंदिवस तुमची प्रकृती खालावत चालली आहे. चेहऱ्यावर नेहमी चिंतेचे भाव असतात. काय झाले, काय सांगू तुला. बोलून गेले पण शक्य नाही रे. काय सहस्र भोजन घालील म्हटलं होतं, परिस्थितीची अनुकूलता नाहीये, मी नाही करू शकत. आजी एक उपाय आहे. तुम्ही नाथ महाराजांना जेवायला बोलवा. जर नाथ महाराज आपल्या घरी आले, नाथांचं भोजन झालं, आपला संकल्प पुराण. म्हातारी नाथांच्या घरी गेली. पार डोकं ठेवताना डोळ्याला पार. आई काय झालं. घडलेली हकीकत सगळी सांगते. आपण माझ्या घरी जेवायला याल. येईन, पण हरी हो म्हणला तर मी त्याला शब्द दिलाय, तू म्हणशील तसं वागेन. अतिशय कर्मठ प्रवृत्तीचे असणारे हरिपंडित आहेत. नाथ महाराजांचं जीवन सात्विक आहे, समाज जीवनामध्ये समरस झालेले.
म्हातारी हरिपंडितांशी बोलतीये. हरिभाऊ, नाथ महाराज माझ्या घरी जेवायला येतील. नाही म्हणू नको. आजी येतील, पण एका अटीवर आहे. गंगामाईचं पाणी मी आणीन, स्वयंपाक मी करीन, तर नाथ महाराज तुमच्या घरी जेवतील. चालेल. स्वयंपाक हरिपंडितांनी केलाय. नाथ महाराज जेवायला आले. जेवण झाले. म्हातारीच्या डोळ्यात पाणी, आनंदाने समाधान आहे. आज माझा संकल्प पुरा होतोय. हरिपंडितांची विनंती करतीये. हरिभाऊ, आता निदान एवढं उष्ट खरकट तरी मला काढू द्या. नाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे. जेव्हा पत्रावळ उचलायला सुरुवात केली आहे, एक पत्रावळ उचलली तर खाली दुसरी आहे. ती पत्रावळ बाजूला करावी तर खरकटी तिसरी पत्रावळ आहे. 1000 पत्रावळी निघाल्यात. मी पाहायला गेलो नाहीये. श्रद्धा आहे, हे चरित्र आहे, हा इतिहास आहे. एका वैष्णवाला झालेलं अन्नदान. आज ही बाई विचार करतीये, केवढं भाग्य आहे आपलं, एवढ्या वैष्णव. हे महापुरुष याच्याशी बोलतायत. अरे आज तुझं भाग्य आहे, आज तुझ्या घरात वैष्णवांचं अन्नदान झालंय. पण कोणतंही दान दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतं. दानावर दक्षिणा द्यावी लागते. तो हसायला लागला. तुम्हाला माहिती नाहीये, एक दरोडेखोर गुन्हेगार तो, मला घेणं माहितीये, लुटणं माहितीये, देणं नाही. तुमचं भाग्य समजा की तुमच्या खांद्यावरच्या पाडशा मी काढून घेतल्या नाहीयेत. आपण आपल्या मार्गाने जाऊ शकता. शांत आहे. अरे जाणार तर आहोतच, पण दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्हाला दक्षिणा हवी. माझ्याजवळ दक्षिणा नाही मिळणार, मी देणारा नाहीये. एक सांगू तुला, तुला काही द्यावं लागणार नाही आणि आम्हाला दक्षिणा मिळणार आहे. असं काही मागितलं तर देशील. काही द्यावं लागणार नसेल, असं काही असेल देईन. बोला काय आहे. सकाळपासून ही बाई घरात आत बाहेर करताना त्यांच्या लक्षात आलं होतं ही गर्भवती आहे. अरे तुला मुलगा होणार आहे. मुलगा? केवढा आनंद. काय देऊ तुम्हाला दक्षिणा? आम्हाला दक्षिणा दुसरी काय? होणाऱ्या बाळाचं नाव फक्त नारायण ठेव. देशील? काहीतरी नाव ठेवायचं. नारायण नाव ठेवू. ठीक आहे. तो विचारतोय मला होणाऱ्या मुलाचं नाव मी नारायण ठेवणार, तुम्हाला काय मिळणार? दक्षिणा तुम्हाला हवी आहे. हसलेत.
आम्हाला काय मिळणार, आम्हाला काय मिळणार. तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला कळेल आम्हाला काय मिळणार. येतो श्रीमद नारायण नारायण. सगळी वैष्णव मंडळी निघून गेली. शुकदेव समजून सांगतायत या झालेल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं गेलंय. दोन गोष्टी आहेत, एक आहे योग आणि एक आहे भोग. योगाने आरोग्य सिद्धी होते आणि भोगाने रोग वाढतात. आहे का तुकोबरायचं प्रमाण? भोगे रोगा जोडवणीया दिधले आणि का. अतिभोगी माणूस शेवटी अति रोगी होत असतो. कुंडलीमध्ये काही वेळेला अपमृत्यूचा योग असतो. कुंडलीने दिलेलाच आयुष्याचा आराखडा मृत्यूचा काळ, आयुष्य पूर्ण भोगलं गेलं आणि मग येणारा जो मृत्यू आहे त्याला महामृत्यू म्हटलंय. काही वेळेला कुंडलीमध्येच अपमृत्यूचा योग असतो, ज्याला आपण गंडांतर म्हणतो. याच्या कुंडलीमध्ये गंडांतराचा योग आहे. मृत्यूशय्येवर एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवण्यासारखी आहे. ज्याचं मरण त्याला कळत असतं तो गेल्यानंतर लोक चर्चा करतात, अहो तरी तो म्हणत होता बर का, आपल्या लक्षात नाही आलं. यमदूत आहेत, पाश टाकतायत. मरणाच्या वेळेला प्राप्त होणार दुःख. भागवत खूप विचार करायला लावणार आहे. व्यास नारायणांनीच देवाजवळ 3 गोष्टी मागितल्या आहेत. पहिली गोष्ट अनायासेन मरणम, मृत्यू समयाला दुःख नसावं, वेदना नसाव्यात. विना दैन्येन जीवनम, आयुष्यात कुणापुढे हात पुढे करायची वेळ येऊ नये, लाचारी नको. आणि तिसरी गोष्ट देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्ती अचंचला, प्रभूच्या ठिकाणी स्थिर भक्तिभाव. पहिलं मागणं आहे अनायासेन मरण. याचा अर्थ आहे मरणात यातना आहे, दुःख आहे. मरणाचं दुःख किती आहे, कसं आहे, गुरुदेव सांगत असत. एकाच वेळेला 1000 विंचू यांनी जर दंश केला तर होणाऱ्या ज्या यातना आहेत
एवढ्या यातना मृत्यू समयाला आहे. भागवती कथा मृत्यूवर आधारित आहे, लक्षात ठेवा. थोडं समजून घ्यायचंय आज आपल्याला. कशी मजा आहे. व्यासनारायण ज्या अर्थी मागतायत अनायासेन मरणम, याचा अर्थ आहे मरणात आयास आहेत, मरणात दुःख आहे. कुणाच्या मरणात दुःख नाहीये आणि कुणाच्या मरणात दुःख आहे. खूप मजा आहे. कसं आहे, सफरचंद चिरायला घेतले आणि सुरी बोटावर आली, बोट कापलं गेलं. माणूस एकदम तोंडात बोट घालतो. रक्तस्राव थांबण्याकरता बोट दाबून धरलं जात. बोटाला हळद लावण्याचा प्रयत्न करतो, रक्त थांबत नाहीये. आता डॉक्टर ते रक्त पुसतायत. ड्रेसिंग केलं, पट्टी बांधली. परवाच्या दिवशी पुन्हा ड्रेसिंग करायला या. हा जेव्हा ड्रेसिंग करण्याकरता जातो तेव्हा मजा पाहण्यासारखी असते. आतल्या रक्तामुळेच ती पट्टी जखमेला चिकटली जाते. डॉक्टर जेव्हा ती पट्टी सोडायचा प्रयत्न करतात, ती चिकटलेली पट्टी जखमेवरनं दूर होताना वेदना किती होत असतात. पटकन डॉक्टरचा हात धरतो, डॉक्टर, सहन होत नाहीये. अरे, साधी जखमेवर चिकटलेली पट्टी ही दूर करताना जर एवढ्या वेदना होत आहेत, तर आयुष्यभर या देहाला चिकटलेला जीवात्म्याला चिकटलेली देहाची पट्टी ही जेव्हा दूर होणार आहे तेव्हा काही यातना आहेत का नाही आहेत? किती यातना आहेत. यमदूष पाश टाकतायत, ओढण्याचा प्रयत्न करतायत. मृत्यूच्या यातना आपण मरणांत यातना म्हणतो, सहन होत नाहीये. अति दुःखाच्या प्रसंगात जो अतिप्रेमाचा विषय असतो, स्मरण त्याच होत असत. या मुलावर जीव खूप, यातना सहन होत नाहीये. मोठमोठ्यांनी ओरडतोय, नारायणा नारायणा नारायणा. खूप मजा आहे, योगायोग आहे. आकाश मार्गाने काही वैष्णव दूत चालले होते. कानावर आलेला हा आवाज, स्वरामध्ये असणारा अर्थभाव, अरे कोणीतरी वैष्णव संकटात आहे. विष्णुदूत धावलेत, पाहताय ते दृश्य. यमदूत, ए चला भाऊ बाजूला. नाही, यमधर्माने चित्रगुप्तालाच याचा हिशेब विचारून मग आम्हाला पाठवलंय. याला मिळण्याकरता आम्ही आलोय. याच्या आयुष्यात त्यांनी काय काय केलंय, यमदूत याच्या पापाचा पाडा वाचतायत.
अंतरावर पडल्या पडल्या हे सगळं दृश्य पाहतो, ऐकतोय. विष्णुदूत समजून सांगतात, तुम्ही जा, पापे राहतील कोठे. अंतकाळी विठू आम्हासी पावला ना, शेवटच्या क्षणाला त्या मुखामध्ये प्रभूचं नाम असेल, पाप नाही स्पर्श करू शकत. जळतील पापे, तुकोबाराय समजून सांगतायत, जन्मांतरीची. अरे पापाचे कळप पळते पुढे. माऊली सांगते, जा. नाही, यमधर्माने आम्हाला या राहण्यात पाठवलं आहे. विष्णुदूत, यमदूत, संवादाच पर्यवसान भांडणात आहे. भांडण विकोपाला गेले, हाणामारी. वैष्णवदूतांकडून मार खाल्लेले यमदूत परत निघून गेलेले. विष्णुदूत आपल्या स्थानाला गेले. अंतरुणावर पडल्या पडल्या हा विचार करतोय, आज हे वैष्णव विष्णुदूत आले नसते, माझी गती काय होती. विष्णुदूत कसे आले. मी नारायण नारायण ओरडत होतो, पण मी कुठं देवाचं नाव घेतलं. मी तर मुलाला हाक मारत होतो, पुत्राचे आमिषे नष्ट म्हणे नारायण. आज मुलाच्या निमित्ताने जर देवाचं नाव तोंडाला आलं तर, आज माझ्या तोंडाला देवाचं नाव कसं आलं. आता त्या वैष्णवांच्या मूर्ती डोळ्यापुढे आहेत. अरे एवढ्या वैष्णवांचं अन्नदान घडलंय, दान दक्षिणेशिवाय पुरं होत नाही. आम्हाला दक्षिणा. त्या महापुरुषांनी मला मुलाचं नाव नारायण ठेवायला सांगितलं. माझ्या घरात त्यांनी अन्न घेतलं होतं. माझ्या जीवनाची काळजी त्यानं. आज त्यांनी मला का मुलाचं नाव नारायण ठेवायला सांगितलं, अर्थ समजला. मुलाच्या निमित्ताने जर मुखाला नारायण नाम आलं तर, आज या प्रसंगात मी वाचलोय. मग देवा करता देवाचं नाव घेतलं, केवढा नामाचा महिमा आहे.